Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 37 based on standard 7 subject maths chapter number 9 direct proportion and inverse proportion. So let's get started. Practice set 37. Question number 1. If 7 kg onions cost 140 rupees, how much must we pay for 12 kg onions? तर या ठिकाणी 7 किलोग्रॅम कांदे आहेत ते 140 रुपयांना मिळतात. तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? तर तुमच्या लक्षात येईल की साहजिकच जर कांद्यांची संख्या आपण वाढवली तर त्याची जी कॉस्ट प्राइस आहे ती सुद्धा वाढेल. म्हणजेच हे जे उदाहरण आहे ते डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे. तर आपण आता उदाहरण सोडवूया. लेट द कॉस्ट ऑफ 12 kg of onion be X rupees. तर हा जो उदाहरण आहे तो डायरेक्ट प्रपोर्शनचा आहे. ते आपण लिहूया. द वेट ऑफ ओनियन अँड इट्स कॉस्ट are in direct proportion. म्हणजेच कांद्याचे वजन आणि त्याची जी कॉस्ट आहे प्राइस आहे ते डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. त्यामुळं त्याची मांडणी करताना आपण त्याचा गुणोत्तर जो रूपांतर आहे त्याचा याप्रमाणे करू. 140 रुपीजमध्ये 7 kg ओनियन, तर 12 kg ओनियनसाठी X रुपीज. नेक्स्ट स्टेप अशी असेल, या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 7 into x इज इक्वल टू 140 into 12. तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्सच्या बाजूला जो अंक आहे ती जी क्रिया आहे ती आहे मल्टिप्लायची. तर मल्टिप्लायच्या अपोजिट डिवाईड करावं लागेल जेणेकरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. तर आपल्याला हे जे 7 आहेत त्या दोन्ही बाजूला आपल्याला ते डिवाईड करावे लागतील. 7 into x डिवाइड बाय 7 इज इक्वल टू 140 into 12 divide 7. Dividing both the side by 7. 7 आणि 7 आपण कट केलेले आहेत. x शिल्लक राहिलेला आहे. 7 1 the 7, 7 2 the 14, 0 चा 0. 12 into 20 into 12 is equal to 240 रुपीज. आपला आन्सर आलेला आहे 240 रुपीज. वी पे 240 रुपीज फॉर 12 kg ऑफ ओनियन. तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या उदाहरणामध्ये प्रथम ते डायरेक्ट प्रपोर्शनचं गणित आहे की इन्व्हर्स प्रपोर्शनचं गणित आहे ते ओळखणं महत्त्वाचं आहे. तर जर दिलेल्या संख्येनुसार जर त्याच्याशी संदर्भात जी संख्या, समजा उदाहरणार्थ एक राशी वाढली असता तिच्याशी संबंधित दुसरी राशी वाढते तर ते गणित हे डायरेक्ट प्रपोर्शनचं असतं. जे उदाहरणार्थ जर 7 kg ओनियन आहेत ते 140 रुपीजला आहेत, तर 12 kg ओनियनमध्ये त्यांची संख्या वाढवली तर ती प्राईस पण वाढेल. म्हणजेच हे उदाहरण डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे. त्यानुसार आपल्याला मांडणी करायची आहे व आपलं गणित सोडवायचं
आहे. क्वेश्चन नंबर 2. इफ ₹600 can buy 15 bunches of cattle feed, how many bunches of cattle feed can ₹1,280 buy? तर या ठिकाणी 600 रुपीजमध्ये तुम्हाला कॅटल फीड म्हणजेच पेंढा जो कडबा असतो त्याचे तुम्हाला 15 बंचेस मिळतात. तर हेच बंचेस तुम्हाला 1280 रुपीजमध्ये किती मिळतील? तर साहजिकच तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 600 रुपीजमध्ये 15 बंचेस मिळतात. तर 1280 रुपीजमध्ये म्हणजे इथे किंमत वाढलेली आहे, त्यामुळे हे जे बंचेसची संख्या आहे ती सुद्धा वाढेल. म्हणजेच हा जो उदाहरण आहे तो सुद्धा डायरेक्ट प्रपोर्शनचा आहे. तर आता आपण हा उदाहरण सोडवूया. लेट 1280 रुपीज बाय X bunches of cattle feed the cost of cattle feed and the number of bunches of cattle feed are in direct proportion. तर आता आपण याचा गुणोत्तरात मांडणी करूया. तर 600 रुपीजमध्ये तर 15 बंचेस मिळतात. तर 1280 रुपीजमध्ये X बंचेस मिळतील. तर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तर 600 into X is equal to 15 into 1280. या ठिकाणी लक्षात ठेवा की आपल्याला लेफ्ट साईडला X ची व्हॅल्यू घ्यायची आहे. X हा अंक हे शब्द घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला X ची व्हॅल्यू काढणं सोपं जाईल. तर या ठिकाणी आता आपण X ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून 600 जे मल्टिप्लाय आहेत ते आता दोन्ही बाजूला आपण डिवाइड करणार आहोत. 600 into X divided by 600 is equal to 15 into 1280 divided by 600. 600 कट केलेले आहेत आपण. X उरलेला आहे. 10 कट केलेला आहे. इथे 10 कट केलेला आहे. 15 1 15, 15 4 60. तर इथे खाली 4 आहेत आणि वरती 128 आहेत. 4 1 4, 4 3 12, 4 2 8. तर आन्सर आलेला आहे 32 बंचेस. तर या ठिकाणी 32 बंचेस आन्सर आलेला आहे. सो 32 bunches of cattle feed. तर या ठिकाणी 1280 रुपीजमध्ये 32 बंचेस मिळतील. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. नंबर 3. फॉर 9 cows 13 kg 500 gram of food supplement are required every day. In the same proportion, how much will be needed for 12 cows?
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 13 kg 500 ग्रॅम जो खुराक आहे तो 9 गायींना पुरतो. तर याच प्रमाणामध्ये 12 गायींना किती खुराक लागेल? तर जर 9 गायींना 13 kg 500 ग्रॅम जो खुराक लागत असेल तर 12 गायींना साहजिकच जास्त खुराक लागेल. म्हणजे हा जो गणित आहे तो सुद्धा डायरेक्ट प्रपोर्शनचा आहे. तर आपण मांडणी करूया. लेट 12 cows need x kg of food supplement. या ठिकाणी आपण 12 काउजला x kg ऑफ फूड सप्लिमेंट लागेल असं मानलेलं आहे. द नंबर ऑफ काउज अँड द क्वांटिटी ऑफ फूड सप्लिमेंट are in direct proportion. मांडणी करूया आता आपण. नाइन काउज ला 13 kg 500 ग्रॅम इज इक्वल टू 12 cows 12 upon x. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 9 into x इज इक्वल टू 13,500 into 12. तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे जे 9 मल्टिप्लाय आहेत ते दोन्ही बाजूला आपण डिवाइड करू. सो डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 9. 9 into x divided by 9 is equal to 13,500 into 12 divided by 9. 9 कट केलेले आहेत. x इक्वल टू, तर या ठिकाणी बघा छेदाला 9 आहेत आणि वरती जी संख्या आहे तर भागाकार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरायची आहे. तर 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट अशी आहे की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून त्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या संख्येला भाग जातो 9ने. तर आपण बेरीज करूया. 1 + 3 4, 4 + 5 9. तर 9ला 9ने भाग जातो म्हणजे ह्या 13,500ला 9ने भाग जाईल. तुम्ही बाजूला एक भागाकार करू शकता. 9 × 1 = 9, 13 - 9 4, write down 5, 45, 9 × 5 = 45. then write down 0. तर अशा रीतीने जी किंमत आलेली आहे, उत्तर आलेला आहे तो 1500 आलेला आहे. तर या ठिकाणी तो 1500 × 12 मल्टिप्लाय केला असता आन्सर येतो 18,000 ग्रॅम म्हणजेच 18 kg. सो आपण आन्सर दिला. therefore 18 kg of food supplement. तर जे 12 काउज आहेत त्यांना 18 kg फूड सप्लिमेंटची गरज लागेल. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन कॉस्ट ₹36,000. What is the cost of 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन? तर या ठिकाणी 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपीज पडतात. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? तर या ठिकाणी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की जर 12 क्विंटल्सला 36,000 आहेत तर इथे 8 क्विंटल्स सोयाबीनसाठी म्हणजे इथे ही जी राशी आहे, ही जी संख्या आहे ती कमी केलेली आहे. म्हणजे साहजिकच दुसरी राशी कमी येईल.
म्हणजेच हे गणितसुद्धा डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे. तर आपण मांडणी करूया गणिताची. लेट द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोया बीन बी X rupees. The weight of soybean and its cost are in direct proportion. तर या ठिकाणी 12 क्विंटलसाठी 36,000 रुपीज पडतात. तर 8 क्विंटलसाठी X रुपीज. तर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. तर 12 इंटू एक्स इक्वल टू 36,000 इंटू 8. तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून आपल्याला हे जे 12 मल्टिप्लाय आहेत ते दोन्ही बाजूला डिवाइड करावे लागतील. 12 इंटू एक्स डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 36,000 इंटू 8 डिवाइड बाय 12. 12 कट केले. एक्स इक्वल टू 12 1 12, 12 3 36 हे 0 आहेत ते आपण लिहून घेऊया. 8 3 24 हे 0 आहेत 3 ते लिहून घेऊया. 24,000 रुपीज. म्हणजेच जे 8 क्विंटलसाठी सोयाबीनची किंमत आपल्याला 24,000 पडेल. आपण लिहून घेऊया. देअरफॉर द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन is 24,000 रुपीज. तर अशा प्रकारे 12 क्विंटल्सला जर 36,000 रुपीज पडत असतील तर 8 क्विंटल्सची किंमत असेल 24,000 रुपीज. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया. क्वेश्चन नंबर 5. द कॉस्ट ऑफ 2 मोबाईल्स इज रुपीज 16,000. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स. तर या ठिकाणी 2 मोबाईलची जी प्राईज आहे ती आहे 16,000 रुपीज. तर असेच 13 मोबाईल खरेदी करण्यासाठी एकूण किती रुपये लागतील. तर साहजिकच हे जे गणित आहे ते सुद्धा डायरेक्ट प्रपोर्शनचंच आहे. तर आपण त्याची मांडणी करूया. लेट द कॉस्ट ऑफ 13 mobiles be X rupees. The number of mobiles and their cost are in direct proportion. तर द नंबर ऑफ मोबाईल्स अँड देअर कॉस्ट आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. तर या ठिकाणी गुणोत्तरात आपण आता मांडणी करणार आहोत की 2 मोबाईलची किंमत जर 16,000 असेल तर 13 मोबाईलची जी किंमत आहे ती X रुपीज आपण मानलेली आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 इंटू एक्स इज इक्वल टू 16,000 इंटू 13. 2 मल्टिप्लाय आहेत तर आपण डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 2 डिवाइड करणार दोन्ही बाजूला. 2 इंटू एक्स डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 16,000 इंटू 13 डिवाइड बाय 2. 2 कट केलेले आहेत. एक्स उरलेला आहे. 2 1 2, 2 8 16, 0 आपण लिहून घेणार आहोत. 13 8 104 आणि 3 0 आहेत ते लिहून घेणार आहोत.
1,04,000 रुपीज. तर 13 मोबाईलची जी किंमत असेल ती 1,04,000 रुपीज. द कॉस्ट of 13 mobiles is 1,04,000 रुपीज. तर अशा रीतीने दिलेल्या उदाहरणावरून व त्यातील संख्येवरून आपण ते गणित डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे की इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे ते आपण ओळखून आपल्याला दिलेली उदाहरणे सोडवायची आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.